नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं मराठी यूट्यूब चॅनल गिरीश्रीमध्ये. आणि आज आपण 2 घाटवाटा करतो आहे. आपण आलो आहे सुधागड तालुका, रायगड जिल्हा. आणि सध्या होतं आम्ही दर्या गाव ठाकूरवाडी इथे. रात्रीच आम्ही आलो इथे, कॅम्पिंग केली. इथे हंबीर म्हणून दादा आहेत गाईड, त्यांच्या इथे त्यांनी आम्हाला जागा दिली, कॅम्प केली. आणि माझ्यासोबत आहेत सुहास सर आणि विराज. आणि आपण करतो आहे 2 घाटवाटा. इकडे नांदांड आपण येताना करणार आहे, जाताना घोंडांड करणार आहेत. आणि हा आहे समोर सुधागड. आणि आम्ही ह्या वाटेने आता चाललो आहे घोंडांड करायला. आणि येताना आम्ही नांदांड करणार आहेत. वाटेत आम्हाला खडसांबळे लेणी लागणार आहेत, त्या बघत आपण वरती जाणार. मग घनगड करणार आणि घनगड करून ते वस्ती करून दुसऱ्या दिवशी नांदांडने उतरणार आहेत. पाठून आपण आलो, पाठची ती ठाकूरवाडी, पाठी सुधागड. आणि इकडे सगळं पाठार गणगडचं. इथून ती नांदांड इकडे वाट आहे, ही नळीची वाट आहे इकडे. आणि आपण आता पुढून असं लेफ्ट जाऊन तिथे खडसांबळे लेणी आहेत, त्या पाहून असंच वरती चढणार आहेत. छोटं पाठार आहे. आपण सध्या 150-200 मीटर हाईटवर आहेत. आणि ते काहीतरी 800 मीटर हाईट आहे. म्हणजे आपल्याला जवळजवळ 550-600 मीटरच गेन करायचं आहे. आणि फक्त चाल जास्त आहे. बघूया आता किती वेळ लागतो. गावात मी विचारलं तर म्हणाले की 4-5 तासात जाऊ. बघूया आता. सध्या 8:30 वाजले. सुधागडचा बाजूलाच आपल्याला तैलवैल दिसतं आहे. सुंदर असं 2 पठार आहे आणि मध्ये ती खाच आहे. असं थोडं सुंदर परिसर. थोडं धुकं आहे वातावरणात, त्यामुळे स्पष्ट दिसत नाही. पण म्हणजे इमॅजिन करा पावसाळ्यात किती सुंदर वाटत असेल इथे. रानमेवा फुलत चाललेलं आहे बघा. रानटी आंबे, ज्यांना रायवळ आंबे म्हणतो आपण, हेच चाललेत सह्याद्रीमध्ये. काही आता 2-3 महिन्यामध्ये, 2-3 पण नाही, 1-2 महिन्यांमध्ये आपल्याला कैऱ्या आणि आंबे खायला मिळतील. एकदम रानटी आंबेवर मस्त फुलं आलेली आहेत पळसाच्या झाडाला. एकदम असे आग लागली जशी. आणि इकडे समोर काटेसावर, त्यालाही अशी गुलाबी मस्त फुलं आलेत. तर पूर्ण माळ बहरला या. सुंदर असं परिसर. आता आपण पुढे खडसांबळे गावात जाऊ आणि तिथून आपल्यावरती लेण्यांकडे जायचं आहे. आपण सध्या खडसांबळे गावात आहेत. ते महाराजांची प्रतिमा आहे. आणि इथूनच आपण पुढे चाललो आहे. असंच जायचं आहे आपल्याला. इथूनच एक वाट नळीची वाट जाते. पाठून आलो आपण खडसांबळे गावातून. आणि इथून 2 वाटा फुटतात. एक ती नळीच्या वाटेला जाते आणि एक आपल्याला उजव्या बाजूने जायचं आहे, जी लेणीकडे जाते. तर इथून बघायचं आहे, समोर डोंगर ठेवलं तर आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे, नाही की डाव्या बाजूला. तर आपण पाठून आलो. इथे एक कुंपण टाकलेलं रस्त्यात, आम्हाला रस्ता पकडून आलो. आणि बाजूला एक विहीर आहे, मोठी अशी विहीर आहे. आणि इथूनच आता बघतोय, आता विहिरीच्या बाजूने आलं आहे. विराज आणि स्वसर तिकडून रस्ता बघतायत, आम्ही इकडून बघतो. मी पाठून आपण खडसांबळे गाव सोडलं. तिथूनच एक डाव्या बाजूला वाट फिरली अशी टेकडीवर. इकडेच आम्ही वरती चाललो आहे. आता सरळ लेण्यांकडे जाते ही वाट. तिथे जागोजागी बोर्ड लावलेले आहेत, लेण्यांकडे जाणार मार्ग. असं म्हणजे काही फाटे फुटले नाहीत मार्गाला, सरळ मार्ग आहे, फक्त पालापाचोला पडला आहे. तर इथे थोडं आम्ही भटकलो. खूप साऱ्या वाट्या आहेत, पदराची वाट आहे, त्यामुळे भटकायला होतं. पण इथे लगोऱ्या ठेवलेल्या आहेत. ॲक्च्युली एक वाट जाते इथे लेण्यांकडे आणि एक उजवी अशी घनगडकडे घोंडांडकडे जाते. तर आम्ही आता थोडं शोधलं आणि ही वाट मिळाली आहे जी लेण्यांकडे चालली. लगोऱ्या ठेवत ठेवत आणि पालापाचोळा पडतो, त्यामुळे वाट पूर्ण झाकली जाते. तर आपण लेण्यांकडे पोचू. खालून आलो आपण. आणि या आहेत खडसांबळे लेणी. याला नेनावली लेणीसुद्धा म्हणतात. हे बघा, इथे पुरातत्व खात्याचे, पुरातत्व सर्वेक्षणाच्या नोटीस दिलेल्या आहेत. स्मारक आहे. इथे येऊन कचरा वगैरे करू नका.
तर आम्ही लेणी बघू पुढे जाऊन. प्रचंड मोठ्या लेणी आहेत. मध्ये स्तूप आहे, त्याचं नाव दिलं आहे चैत्य स्तूप. शिवलिंगाच्या आकाराचं आहे. स्तूप तसंच असतं. स्वच्छता आहे इथे, स्वच्छता ठेवलेली आहे लोकांनी. इथून पूर्ण असा नजारा दिसतोय समोर, घनगडचा परिसर, मुळशी तालुका. नमस्कार मित्रांनो. एक सुंदर असा विनोद झालेला आहे, तो म्हणजे आमच्या श्रीनाथ साहेबांनी खडीसाखर समजून कापूर आणला आणि तो कापूर आमच्या लिंबू सरबतच्या पूर्ण बॉटलमध्ये टाकला, परत काढला आणि आता तो आमचा मास्कचा फिल्टर वापरून तो काढला. आता हे पाणी आम्हाला दिवसभर प्यायचं आहे. आता कुठून कुठून काय काय धूर आणि ज्वाळा निघणार आहेत ते आम्हालाच माहिती. धन्यवाद. जर हा ब्लॉग शेवटपर्यंत चालला तर समजा की आम्ही आहोत. तर आम्ही आता निघतोय गुहा पाहून. एकच मोठा हॉल टाईप अशी गुहा आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे खोल्या आहेत तिन्ही बाजूला. या बाजूला पूर्व बाजूला तोंड आहे गुहेचं, आणि एक 13 ते 14 खोल्या आहेत. हे बघा, खोल्या आहेत, त्याच्यामध्ये कोंडारे आहेत. सध्या त्यांची भिंती वगैरे अशा पडलेल्या आहेत, काही ठिकाणचे शाबूत आहेत, आणि बिलकुल कचरा नाही आहे, सर्व स्वच्छ आहे. आम्ही इथे जेवलं पण कचरा केला नाही, सोबत आणलेला कचरा घेऊन चालला आहे. सुंदर आहे. तर आपण पाठी लेणी पाहिल्या, आणि इथे एक पुढे एक लेणी आहेत डोंगरामध्ये, त्यांना दुसऱ्या लेणी आहेत, याच्याच पार्ट आहेत, पण तिकडे आम्ही जात नाही आहेत. तर आम्ही इथून आता खाली उतरतो आहे. इथे मार्ग नव्हता, आम्ही आता लगोरी ठेवली आहे इथून खाली जाणारी. ही वाटा खाली जाऊन परत त्या डोंगराकडे चालली. गोंदांडकडे चाललो आहे आपण, गोंदांड, आणि मग तिथून तसंच पुढे घनगडकडे. हे बघा, खूप सुंदर असा पाला आहे, एकदम असा दुपारचं उन्हाचे चटके बसत आहेत असं, आणि गवत सुकलं आहे, पण याचा बहरलेला वाटतं आहे कलर, सुंदर वाटतं आहे. 2 झाडं आहेत तशी, शेजारी एक दुसरं झाड आहे, कसलं झाड आहे माहिती नाही, पण सुंदर असा कलर आहे. हे सह्याद्रीचे रंग. तिकडून आलो आपण, लेण्या आपल्याला दिसतील थोड्या उंचावर गेल्यावर. लेण्यांची इथून खाली उतरून असं आता आपण बघायचं नाही. ते बघा, पाणी साचलेलं आहे, पण पिण्यायोग्य नाही आहे. असे छोटे छोटे खूप कुंड असतील. सध्या फेब्रुवारी महिना संपत आला आहे, इथलं पाणी संपतं, आणि वाटेत पूर्ण पाणी नाही आहे. आपल्याला वरती केवणी पठारावरच गेल्यावरती पाणी मिळेल. रानमेवा फुललेला आहे. समोर तुम्ही बघत असाल तर या माळरानाला आग लागलेली, फक्त ही वाट मळलेली आहे, त्यामुळे या बाजूची वाट बघा हिरवी अशी सोनेरी आहे, आणि इकडे काळी पडली आहे. पण पाठून केव्ज पाहून आलो, आणि हा डोंगर आहे, तर्नापूरला असं वळसा मारून आता पुढे चाललं आहे, आणि इथून आता वरती चढायचं आहे. आम्ही आता गोंदांडमध्ये घुसतो आहे, आणि पदर आहे, झाडे आहेत, आणि प्रचंड असे पक्षी दिसले आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे. त्यांची आवडती जागा वाटते, त्यांचे कॉल्स ऐका. एक रानकोंबडाही दिसला पळताना, सुंदर एकदम अनुभवायला आम्हाला. ते पळताय, झाडामध्ये लपतात, त्यामुळे दिसत नाही, उडताना दिसत आहेत खूप सारे पक्षी. सुहासरांनी एक पक्षी दाखवला पिवळ्या कलरचा, ते आहे तो, त्याला हळद्या बोलतात आपल्याकडे. खूप माहिती नाही, पण इथे खूप सारे पक्षी आहेत, काय माहिती असे कम्युनिटी करून राहत आहेत की काय.
तर आपण बर्ड वॉचिंग केलं, पक्षी पाहिले खूप सारे आणि खूप म्हणजे आम्ही फ्रीज झालो असे पक्ष्यांचे आवाज ऐकून. आणि इथून आता आम्ही वरती चढतो आहे घोंडांकडे. ही एक वाट जाते सरळ घोंडांच्या पुढे थोडी, पण ही वाट माहिती नाही. आणि अशीच एक वाट फिरून इकडे गुटकेला जाते. गुटके गाव आहे वरती मुळशी तालुक्यात. ही वाट माहिती नाही, दरेघाट म्हणतात या वाटेला, खूप दूर आहे. आणि ही तर ही आपली सध्याची सोपी वाट आहे. आपण गोंडांडे मग तसं पुढून घनगड जाणार. इकडे पाठी घनगड आहे. आम्ही वरती चाललो आहे, गोंदांड चढतो आहे. हे बघा इथे सह्याद्रीमधील वन्य प्राणी किती ॲक्टिव्ह आहेत. आत्ताच खणलेलं आहे दांडुकराने, किंवा सायली उंदीर असतो काटेरी, तोही खणतो, मुळ्या खातो. वाटेत आम्हाला खूप सारे अस्तित्वाचे निशाण दिसत आहेत वन्य प्राण्यांचे. बघून छान वाटतं आहे. आपण खालून आलो, पूर्ण ट्रॅव्हल्स मारलं आणि गोंडांड चढलो. आता पाठी गोंडांड राहिली आहे थोडी. जवळजवळ आम्ही आता 400 मीटर उंचीवर आहेत. आम्हाला अजून 200 मीटर जायचं आहे. गोंडांड चढलो की मग पूर्ण केवणीचं पठार आहे. ते केवणीच्या पठारावरून आम्हाला सरळ जायचं आहे घनगडकडे. दुपारचे 1 वाजलेला आहे. खूप गरम होतं आहे, पण हवासुद्धा सुटली आहे, त्यामुळे जरा बरं वाटतं आहे. आता आम्ही इथे नाश्ता केला, जेवण केलं सॉरी, आणि आता निघालो आहे. छान असं व्ह्यू आहे इकडे. समोर सगळं मुळशीचे डोंगर आहेत, डोंगरांची नावं नाही माहिती आहेत. आणि इकडून आता एक केवणीचं पठार लागलेलं आहे. गोंडांड झाल्यावर एक केवणीच्या पठारावरून आपण आता सरळ जाणार आहेत सीधा घनगड. मध्ये एक ढेबे काकांचा एक वाडा लागतो, मग ऐकून आहे, गेलो नाही कधी. ते जाऊन बघ. तर पठारावरून चालतो आहे आम्ही आणि एकदम सपाट असं पठार आहे आणि खूप सारी करवंदाची आणि रानटी झाडं आहेत दूरदूरपर्यंत. या बाजूला कोकण, या बाजूला मुळशीचं पठार आणि असं मध्येच एक केवणीचं पठार. सुंदर असं सुंदर अशी वाट आहे. आणि समोर घनगड आता दिसायला लागले आपल्याला, छोटासा असा घनगड, घंटेसारखा आकार आहे त्याला, त्यामुळे त्याला घनगड असे म्हणतात. बघा, तर ही शाळा होती, सध्या पडली आहे. केवणी धनगरवाडा, तालुका सुधागड, जिल्हा रायगड. मला वाटत नाही ते कोण राहत असावं, त्यामुळे गेली आहे, तुटली आहे, किंवा इथून स्थलांतर झालं असावं, कारण की खूपच दुर्गम भाग आहे. ते झाडं वगैरे दिसत आहेत खूप उंच उंच. पुढे आता एक घर दिसतं आहे, बहुतेक इथे कोणीतरी राहत असावं. हे बघा, जुन्या घरांचे अवशेष आहेत आता सध्या, चौतारे वगैरे, बाकी पूर्ण ओसाड आहे इथे. तर इथे कोणीतरी राहतं आहे. ढेबे काकांचं हेच वाटतं वाडा आहे, सोलर पॅनल वगैरे. ते बघू आता पाणी वगैरे आम्ही मिळतं का. तर इथे काके आणि काका राहतात. ढेबे काका यांचा एकमेव वाडा आहे धनगरवाड्यावरचा. ते दोघेच राहतात, त्यांच्या पिढ्यानपिढ्या इथेच राहत आलेत. तर पाठी ते ढेबे काका आणि काकू भेटले आपल्याला. आणि आपण इथून चाललो आहे आता सरळ एकोले. आता फ्लॅटच आहे, दिसते आपल्याला समोर कसं जायचं. समोर घनगड आणि हा सगळा परिसर, आणि समोर तैलबैला दिसतो आहे आपल्याला. आणि उद्या इथूनच आपल्याला जायचं आहे. तर झाडाच्या इथून नांदंड म्हणजे घाटवाट उतरते सरळ ठाकूरवाडीला. इथून आपण जाऊन असंच परत येणार आहेत आणि इथून उतरणार आहेत या घराच्या उजव्या बाजूने. आणि इथूनच नळीची वाट आहे जी या 2 घाटवाट्यांच्या मधून, ती पण इथेच येऊन मिळते. तर असं सर्व घाटवाटांचा परिसर आहे. आम्हाला काकांनी पण बरीच माहिती दिली आणि ते इथेच राहतात. आणि महाबळेश्वर त्यांचं गाव आहे म्हणतात, तिथून ते इथे राहायला आले. त्यांचे खूप पिढ्या आधी इथे राहायला आलेले. तर आता
चाललो आहे सरळ. आपण पाठून आलो केवणी पठारवरून ढेपे काकांच्या इथून आणि आता आपल्याला केवणी पठार सोडून समोरच्या घनगड पठारावर जायचं आहे. हा समजा तुमचा सुधागड तालुक्याचा डोंगर पठार, तर तो मुळशी तालुक्याचा. तर इथून आता खाली उतरून परत ती समोर वाट दिसते ती चढायची आहे आणि मग तसं एकोले गाव जे घनगडाच्या पाठी आहे तिथे आपण जाणार आहेत. घनगड आज करायचं नाही, तिथे जाऊन आम्ही डिसाईड करणार आहेत. आपण आता समोर जाऊ आणि इकडे तैलबाईला आणि सुधागड गडच्या घाटवाट आहेत पुढे. तैलबाईला थोडा दिसतोय आता तो बघा, आणि इकडेच तैलबाईलाच्या वाघजाई घाट आणि सवाष्णी घाट जे ठाणाली लेणी वगैरे करून आहेत त्या घाटवाटा तिकडे आहेत. आणि व्हॅली आहे, एकोले व्हॅली म्हणतात तिला. ही आणि या दोन्ही एकोले व्हॅली आहेत, या बाजूला आणि इकडे एकोले व्हॅली आहेत. आता इथून आपल्याला तामिनी व्हॅली दिसते समोर अशी. हा एक डोंगर आणि पाठचा तो फडाई डोंगर आहे. या दोघा डोंगरांच्या मध्ये तामिनी व्हॅली आहे. सुंदर असा परिसर. इथूनही ट्रेक करता येते. नागशेत म्हणून गाव आहे, वाडी आहे तिथून. आणि हा महारठाणा हा डोंगर आहे इथे घनगडाच्या बाजूला उजव्या बाजूला. आणि हा समोरचा जांभळा डोंगर आहे. याचे डोंगर आहे, डोंगरांची नावं आहेत तामिनी व्हॅली आणि मुळशी परिसरातली. फायनली आम्ही गोंडांड कंप्लीट केलेली आहे घाटवाट, आणि पूर्ण ठाकूरवाडीपासून तर इथपर्यंत या घनगडाचा आता एकोले व्हॅलीचा आम्ही एकोले गावात चाललो आहे. आता इथून मुळशी तालुका लागला आहे. पण इथपर्यंत आम्हाला कुठेही प्लॅस्टिकची बॉटल, प्लॅस्टिकचे रॅपरही दिसले नाही. एवढा सुंदर आणि स्वच्छ घाटवाट होती. मला असं वाटतं की इथून जास्त वापरत नसावी, त्यामुळे घाण नसेल. पण इथे आता थोडं दिसलं म्हणजे, कारण की इथपर्यंत गाडी येते, गाडीची चाकं दिसली एकोलेमध्ये. रस्ता सोपा आहे पण शोधावा लागतो गोंडांडचा. तुम्हाला ठाकूरवाडीमधून जिथे आम्ही राहिलो तिथे हंबीर म्हणून आहेत, ते वाटाड्या आहेत व्यवस्थित. इथेच पाणी लागलं आहे आपल्याला. समोर घनगड आहे, खाली इथे पाणी साचलेलं आहे. हेच प्राण्यांसाठी, वाटसरूंसाठी असावं पाणी. आणि आता घनगडच्या बाजूनेच आपण फेऱ्या मारून चाललो आहे. ह्याची एंट्री एकोले गावाला, तिकडेच चाललो आहे आपण. आम्हाला काका भेटले एकोले गावचे, त्यांना आम्ही आता रात्रीचं जेवण सांगतोय. नळाचं पाणी म्हणजे वेरीवरून पाणी चढवत असेल ना? विहिरीवरून हाताने काढायचं हां. आणि धरणावरून नळाचं. आपल्या कुठला धरण? मुळशी. मुळशी धरणाचं पाणी इथपर्यंत येतं? हा. अरे वा, चांगलं आहे. त्यांची पण वर तुटी. कोणाची? वरती कुठे? वरती ह्याच्यामध्ये कशावर? ते हे आपलं हे ना फार्म हाऊस. हां, अच्छा इथं फार्म हाऊस आहेत काय? हां. हां, जेवण वगैरे. गाया एकोले. हां, तिथे सगळी सुविधा पण तिथे राहण्याची वगैरे सगळं. अच्छा. नाही, तिथे आज आलेत मंडळी बाहेरनं त्यांच्यासाठी जेवण करायसाठी. आपल्या गरीबाला करून का एका माणसाला 3,000 काय सांगताय? आपण गरीबी हां ना. एवढं आपल्याला जमत. हा ना, ते कसे बाहेरचे लोक येतात त्यांच्यासाठी. एका दिवशी चला येतो सकाळी परत नाश्त्याला. चला. आपल्याला जमत. तर आपल्याला काका काकूंनी दिलं जेवण आणि चाललो आहे आता वरती. वाटेत धनेश्वर महादेव मंदिराचं स्थान आहे. इथं विरगळी आणि स्मारक आहेत. सकाळी आपण दर्शन घेऊ. हे बघा, प्राचीन शिवलिंग आहे आणि ते विरगळ स्मारक आहेत. आपल्या ऐतिहासिक वारसा ते जपून ठेवलेले आहेत. विरगळीचे वाचन पण दिलेले आहे, बघून घ्या. चांगली संकल्पना आहे. इथे नंदी पण आहे प्राचीन, जो देवळाकडे बघते तिकडे आपण बघू शकता. सगळं प्राचीन आहे. पण आणि असंच वर जायचं आहे आणि इथे एक प्राचीन मंदिर आहे. या वाटेचं मंदिर असं तो पुजलेलं आहे. वाटे तिथे मार्जई या ती आईचं मंदिर आहे. चांगली डागडुजी केलेली आहे. प्राचीन मंदिर आहे आणि समोरच दीपस्तंभ आणि विरगळे आहेत. आता आम्ही सकाळी येताना दर्शन घेऊ. आम्ही टेंट आणलं आहे सोबत, जेवण पण घेतलं. आम्ही विचार करतो की वरती जाऊन राहावं. आम्हाला गावातले लोक ते म्हणाले इथे राहा, चांगलं आहे.
पण परत सकाळी वरती जावं लागेल. त्यापेक्षा मग आम्ही वरतीच टेंट लावायचा विचार करतो आहे. तर चालू आहे आता वरती. व्यवस्थित पायऱ्या आहेत गडाकडे जायला, मधल्या गेलेल्या आहेत आणि अर्ध्या बनलेल्या आहेत, व्यवस्थित आहेत. इथून मुळशी धरणही दिसतोय. सकाळी पाहूया आपण उठल्यावर, सुंदर दृश्य असेल. आता तटबंदी सुरू झाली आणि हा बुरुज गणगडाचा डागडुजी करायचा प्रयत्न केला आहे. आणि हा मुख्य दरवाजा आहे गणगडाचा. वरती आलो आपण बुरुजावर आणि इथे देवड्या आहेत वारेकरांसाठी. हा बघा सामान ठेवलं आहे ते. आणि इकडे तो दगड पडला आहे. मला विराज सांगत होता की उपरच्यानवी दगड पडला आहे तिथे वरतून. एक डोंगराचाच भाग वरतून खाली आला आहे. मी आजच बघितलं, माहिती नव्हतं. सकाळी बघूया तो. आणि इथूनच आता हा मार्ग चालला आहे पुढे. शिडी नाही किंवा अजून की इथल्या पायऱ्या उद्ध्वस्त आहेत. हे बघा, तर इथून वरती जायचं आहे डाव्या बाजूला. तर विराज वरती चढला शिडीवरून. इथे पाण्याचं टाके उजव्या बाजूला. ते शिडी बसवली. इथं पायरी मार्ग असावा पूर्वी. आणि बघा इथं सुरुंगाचे निशाण दिसतात आपल्याला. सुरुंग लावून सगळ्या पायऱ्या फोडलेल्या आहेत. पाणी पिऊ शकता, पण तवंग पकडलं आहे तरी पाणी आणलं आहे आम्ही सोबत. इथून आता वरती चाललं आहे. इथे पण पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. तिथे पाण्याची टाकी, ती बघूया पाणी स्वच्छ आहे का. हे पाणी थोडाफार वाटते पिण्यासारखं. हे पण खराब वाटते. तीच पाण्याची टाकी फिरून आली. हे पण पाननिवळे दिसत आहेत. पिऊ शकता, पण व्यवस्थित पाणी साफ करून घ्यावं लागेल. बाजूने थोडा रॉक पॅच आहे, पण सोपं आहे. आणि असंच वरती इथे एक गुहा आहे. असंच आपण वरती चालले. वरती बालेकिल्ल्याचा प्रवेशद्वार आहे. बघा हा प्रवेशद्वार आहे. झाले वरती. हे बघा सुरुंगाचे निशाण दिसत आहेत, पायऱ्या फोडलेले. ते सुंदर राजमार्ग असा पूर्वी. एंट्री करतोय आम्ही आता गणगडाच्या प्रवेशद्वारात. हे बघा उजव्या बाजूला बुरुज आणि इकडे तिकडे काहीतरी वास्तू आहे. वास्तूचे अवशेष. आम्ही वरती जाऊन बघू काय. बुरुजाच्या उजव्या बाजूला पाण्याचं टाक आहे, पण सुकलेलं आहे पूर्ण. कोदीव पाण्याचं टाक आहे. खोदलेलं आहे, कोरलेलं नाही आहे. आणि इकडून चाललो आता आम्ही वरती बालेकिल्ल्याच्या इथे. इथे पण पाण्याचं टाक आहे उजव्या बाजूला. पुन्हा एक पाण्याचं टाकं. असे टप्प्याटप्प्याने आहेत पाण्याचे टाके. हा सर्वोच्च पॉईंट आहे. इथे ऑलरेडी आपल्या मित्रांनी टेंट लावलेलं आहे. इथे हा बालेकिल्ला आहे गणगडाचा.
बघा सर्वोच्च स्थान आणि इथे सदर आहे. हे बघ इथे सदर आहे आणि इथे आपला भगवा स्वराज्याचा, समोर महालटाणा डोंगर आणि वास्तू आहे सदर म्हणतात तिला. समोरून पूर्ण व्ह्यू दिसतोय तैलबैल आणि दुर्गा ते परिसर तैलवाल्याचा पठाराचा. आपण आता पश्चिम बाजूला चाललेलो आहोत, ज्या बाजूने आपण आलेलो इकडे गणगडावर त्या सर्वोच्च स्थानी येतो वरती आपण. आणि इथून हे बघा जिथून आता आपण आलेलो, ज्या पठारावर आलेलो तिथे आता वणवा लावला आहे. काय बोलायचं, एवढं सुंदर ठिकाण आणि त्याला असं वणवा लावला आहे. तुम्हाला हे पटतं का? ते बघा समोर वणवा. इथून जर छोटा दिसत असला तरी त्याची जी आगेचं जे प्रवाह आहे तो खूप मोठा आहे. हे बघा गडावरून वाघजाई, सुवासिनी, नांदांड, गोंदांड ज्याने आपण आलो, जिमखोड्याची खिंड, हे तिवाईचे सुळके या बाजूला इकडे आहेत आणि घोण्या डोंगर, नळीची वाट जी आपल्या गोंदवणच्या बाजूला आहे, डेऱ्याचा घाट जो डेऱ्याचा घाट इथून वरती चढतो केवणीच्या पठारावर, आपलं एकोलेच्या पठारावर, गणेशखिंड, दर्या नदी, घोडेची डोंड, चिमादेवीची वळ, सगळ्या घाटवाट आहेत या इथून दिसतात. खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि त्या व्ह्यूला अशी नजर लागलेली आहे वणव्याची. झाडं लावली आहेत कडक संवर्धनाच्या अंतर्गत. छान आहे, संवर्धन होतं आहे ते पाहून छान वाटलं. आता आम्ही टेंट लावायला जागा बघतो आहे. उर्वरित किल्ला आपण सकाळी बघू, आम्ही खूप दमलो आहे ॲक्च्युली आणि ती एनर्जी नाही राहिली. आराम करून खाऊ काय पिऊ काहीतरी, तेव्हा एनर्जी आणि बाकीचं किल्ला आपण पाहूया काय काय पाहायला मिळतं. तर जागा बघतो आहे आम्ही. चौथरा म्हणून इथे चौथरेचे येते 2:45 झालेत आणि रात्री आम्ही नाही हे वरचं दुर्घटना झाली असती. आणखी एक मित्र आलेला आपला, सोलो ट्रेक केलेला त्याने आणि त्याने खाली टेंट लावलेला. हे बघा तो वणवा तुम्हाला दाखवलेला ना गडापर्यंत. आम्ही तशी जागा सेफ ठिकाणी लावलेलं, पण इथे आम्ही आता आग विझवायचं काम करतो. आम्ही बऱ्यापैकी आटोक्यात आणली, जेवढी आटोक्यात आणता येईल. इथे वाट्यामुळे या बाजूला आलेली खाली आता एवढी आता पसरत चालली आहे, ते जाता येत नाही. इथे छोटे छोटे किडे आहेत, बिचारे आगीपासून पळून या बाजूला इकडे चाललेत. आवाजाचा त्यांचा टपटप. ते तरी काय करणार बिचारे. आमचे अजून प्रयत्न चालू आहेत आग आटोक्यात आणण्याचे, तरी पण बऱ्यापैकी गड जळलेला आहे. जिथे पायवाट आहे त्या बाजूचं आमचे जेवढं प्रयत्न चालू आहेत. परत आग आली आणि आता आमच्या आटोक्यात नाही आहे. आता आम्ही जिथे जळलेलं तिथे जळून झालं तिथे आलेलो आहेत. दुसरं आमच्याकडे ऑप्शन नाही आहे. तिथे आम्ही झेंडा आहे तिथे टेंट लावलेला आणि तिथपर्यंत आलेली आग. आम्ही जागेच होतो, वाट बघितली आणि मग इकडे आलो. आमच्या जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं वाचवायचा प्रयत्न केला आम्ही, पण डोंगराच्या चारी बाजूने आग आलेली त्यामुळे थांबता नाही आलं. सकाळ झालेली आहे आणि रात्रीच्या अग्नितांडवानंतर हे असं व्ह्यू आहे. एक सकाळचं सूर्योदय पाहण्यासाठी काही मंडळी आलेत, त्यांनी आम्हाला उठवलं आणि पूर्ण गड काळपट दिसतोय. आता आम्ही उतरतोय खाली. तर अशा प्रकारे सकाळ झाली आहे, दुसरा दिवस आणि बघा सगळं जळालेलं. इथे आम्ही खूप प्रयत्न केले वाचवायचं, पण नाही वाचवता आलं
आणि हा आहे महाड ठाण्याकडचा बुरुज, जी खिंड आपण खाली पाहिलेली. तिकडची तटबंदी आहे आणि बुरुज आहे. हे सगळं जळून गेलं आहे. नशीब त्या डोंगराकडे नाही आग गेली, नाही तर ते डोंगर पण जळायला असतं. आणि आता आपण गड तर काल पाहिलेला, तो टोक पण पाहिलेला. आता आपण परत उतरू आणि पाठी नांदांड आहे तिकडे उतरूया. आता आम्ही सूर्योदय बघत नाही येत, नाही तर आम्हाला खाली जायला उशीर होईल. बुरुजाच्या बाजूलाच एक भुयारी टाकं आहे, तो एक बघूया. पाण्याचं टाकं दिसतंय. हो, छोटं आहे पाणी, एकदम असं बारवमध्ये पाणी असतं तसं आहे. टाकं आहे पण त्यामध्ये पाणी नाही आहे. गडावरून आम्ही पाय उतार होतो आहे आणि आम्ही तो झेंडा आहे बघा, झेंडा दिसतो तिथं आम्ही टेंट लावलेला सदराच्या इथे. आणि बघा इथून खालून पूर्ण कातळावर जेवढं गवत होतं उजव्या बाजूचं ते पूर्ण जळून वरती आलं रात्री. आम्ही बऱ्यापैकी प्रयत्न केले पण नाही जमलं, आगीचं तेज जास्त होतं. गडावरून उतरलो. हा परत आपण नांदणला चाललो आहे. त्याच्या आधी आम्ही नाश्ता करणार आहेत. काल जिथून आपण भाजी भाकरी घेतलेली, मग नाश्ता करून आपण सरळ उतरू. तर आम्ही नाश्ता करून निघालो आणि आता सुंदर असा व्ह्यू दिसतोय, थोडा क्लिअर आहे, काल क्लिअर नव्हतं. तैलवैलमधलं आपल्याला मंदिरसुद्धा स्पष्ट दिसतंय. आणि काल ही बाजू पूर्ण गडाची जळून गेली. हे बघा, तुम्ही जर आधीचा व्हिडिओ पाहिला गणगडाचा आणि आत्ताचा, तर पूर्ण ही बाजू पूर्ण जळून गेली आहे. आणि नशीब इकडे जी गुरचरण उरली आहे ती वाचली. हे बघा, आता आम्ही चाललो आहे तर तिथून त्या पॉईंटपासून ही पूर्ण पठार असं जळत 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 वरती गडापर्यंत गेलेलं. पूर्ण एरिया जळला आहे. काल आम्ही आलो तेव्हा पूर्ण सोनेरी होतं इथे. काय खायची त्या पार्ट्याने इथं बनवून गेलं. ही मिळाल, ही मिळाल, मग बनवून गेलं. त्यांचं सगळं आता खायचं गेलं जळून. हा, त्याला पुढे न्यायला लागणार त्यांना. काय वाचलं नाही जास्त, हा, सगळं जळून गेलं. आम्ही संध्याकाळपासून बघतो आग लागलेली. आपण खाऊ, यांनी काय त्यांनी काय खायचं? खायचं त्यांचा, आमचा तोच प्रश्न होता. म्हटलं खाणार काय आता हे, काय खाणार? 4 महिने पुढे. मग काका नमस्कार, आमची वाट लागली काल. डेभे काका आलेत तिथे, त्यांची जे समोर केवणीच्या पठारावर राहतात ते पण आलेत रेखी करायला. किती आग लागली घेऊन, सगळं विजवतोय इकडे तिकडे इकडे तिकडे. द्या काठी बघा. हे बघा, इथं त्यांनी चुला केला आणि इथूनच सगळा पेट धरला त्यांनी. आपण गणगडावरून आलो, कोलेचं आगलेलं पठार उतरलं, परत वरती चढतोय केवणीच्या पठारावर. मग तिथून ते काका भेटलेले, त्यांच्या घराच्या इथून आपल्याला डायव्हर्जन आहे नांदणला जाण्यासाठी. आणि इथून डेऱ्याघाट जी चढते वाट चढते ते पुढच्या नळीमध्ये कुठेतरीच वरती येते. जी हा जो दांड आहे त्याच्या उजव्या बाजूने. पाठवून आलो आम्ही सरळ चालत, घनगड पाठी ठेवला आणि तिकडे ढेबे काकांचं ते घर आहे आणि तिथूनच उजव्या बाजूने वाट आहे. आम्ही तसंच चाललो आहे इकडून. नळीची वाट आणि आपली नांदांड. आमच्याकडे एकटक लावून बघतायत. बऱ्याच दिवसांनी पाहुणे दिसले असतील कोणतरी अनोळखी. अरे फुल देत आहेत आम्हाला. वेगळ्याच म्हशी आहेत त्या, एकदम रानटी वाटतात. तरी ही वाट इथून फिरतीये. इकडे डेबे काकांचं घर समोर, तिथे झाडं आहेत खूप सारी. आणि एक वाट जाते नळीच्या वाटेला, ती इथून कशी खाली उतरते. आपण इथून चाललो आहे नांदा. दोन्ही जवळजवळलाच वाट आहेत, फक्त ती नळीची वाट खडसांबळे गावात जाते आणि ही जाते सरळ ठाकूरवाडीमध्ये, दायरिया गावामध्ये. पकडे तर आम्ही वाट बघतोय नांदाड उतरण्यासाठी. नक्की कोणती आहे एक्झॅक्टली कळत नाही. इथून एक वाट उतरते
की तिकडून जायचं आहे. वाट भेटली की आम्ही उतरायला घेऊ. शेवटी पाठी वाट भेटली आम्हाला. एक आंब्याचं झाड आहे इथे, ते शेजारूनच ठळक वाट गेली आहे खाली. छोटी वाट आहे एकदम. आता आम्ही नांदांड उतरतो आहे आणि समोर सुधागड किल्ल्याचं दर्शन. प्रचंड मोठा असा सुधागड किल्ला. आणि इथून सरसगड थोडा दिसतोय क्वचित, जस्ट सुधागडच्या बाजूला थोडं धुक्यामध्ये लपलेलं आहे. आणि आपल्याला ज्या गावात जायचं आहे ठाकूरवाडी, तीही दिसते आता. नांदांड पूर्ण घसरगुंडीची वाट आहे. पूर्ण घसरगुंडी, पाय ठेवायला जागाच नाही. तुम्हाला सरळ पाय बसून उतरायला लागेल. पूर्ण घसरगुंडी आहे, ते बसूनच उतरायला लागतं. सांभाळ. हे बघा नांदांड घाट किती ऐतिहासिक आहे. इथे पायऱ्या आहेत, 2-3 पायऱ्या असाव्या, सध्या तुटलेल्या परिस्थितीत आहेत. पटापट खाली उतरते ही वाट. निसरडी आहे पण डिसेंट पटापट होतं. आणि पूर्ण मातीची वाट आहे, खडक बिलकुल नाही आहे. पावसाळ्यात तर इथे शक्यच नाही आहे ना, कारण की खाली डायरेक्ट फॉल आहे. सकाळची सुंदर अशी वाट आहे पदराची. पटापट खाली आलो आम्ही. नांदण खूप कमी अंतराचा घाटवाट आहे, फक्त घसरगुंडी आहे त्याला. पदराच्या वाटेतून चालतो आणि खूप सारे वाटे आहेत. कुठे कुठे जायचं कळत नाही आहे. आम्ही कुठेतरी एक वाट पकडून चाललो आहे. असे पालापाचोळ आहे. 2-3 वाटा होते, एक वाट पकडली आम्ही जी असं ठळक दिसत होती, त्या वाटेने चाललो आहे पुढे. पदराची वाट सोडून आता आम्ही माळराणीच्या वाटेवर चाललेलो आहे. पाठी छान पदर होता पण फाटे खूप होते. आता ही वाट आणि गावही दिसतंय, त्यामुळे आता वाटत नाही आम्ही कन्फ्यूज होऊ, व्यवस्थित जाऊ. इकडे सुधागड किल्ला व्यवस्थित दिसते, शिडी दिसते ठाकूरवाडीकडची. अशी सरळ सुधागडला वाट जाते. आपण वाटेने खाली आलो. पदराची वाट, आता ही माळरानाची वाट. आणि बघा नाळा वाहतोय, पाणी साचलेलं आहे इथे पक्ष्यांसाठी. पाणी पिऊ पण शकता असं वाटतंय. मासे वगैरे दिसत आहेत. तर आम्ही उतरलो आणि या नाल्याच्या बाजूने चालतो आहे. पाठून आम्ही उतरलो आणि नाल्याच्या शेजारून चालतो आहे. स्वच्छ पाणी आणि स्वच्छ परिसर. आणि ते म्हशी आनंद घेत आहेत गरमीचा, थंड पाण्यात आंघोळी करण्याचा. सुंदर वातावरण आहे. बगळे वगैरे उडत आहेत. आता इथूनच आपण ही नदी क्रॉस करून त्या बाजूला जाऊन मग तसे तिकडून गावातून चढणार आहेत. आपण समोरून आलो नांदण टळून आणि ही घरं दिसत आहेत. बाजूला नाला आहे, तो क्रॉस करून आता वरती चढलो आहे आणि सुधागडच्या दांडावर आलो आहे. इथून सुधागडला जाता येतं. तिथे फॉरेस्टचं ऑफिस बांधायला लावलं आहे. त्या बाजूनेच गावात जायला वाट आहे. तुम्हाला तर दुरूनही दिसतो, उंचावरूनही घर दिसतो. त्याला फॉलो केलं तर होईल. आणि आपण आता डायरेक्ट गावात पोचलेलो आहेत. आपण आता पोचलेलो आहोत दर्या गावामध्ये. आणि काल आम्ही जिथे राहिलेलो त्यांची इथे गावाच्या सुरुवातीलाच टपरी आहे. त्यांचं नाव रमेश आंबेरे आणि ते ट्रेक गाईडसुद्धा आहेत. आणि तुम्हाला या इकडच्या परिसरातल्या सुधागड परिसर सगळ्या वाटा करतील. जर तुम्ही इथून आले नक्की त्यांना संपर्क करा. त्यांचा नंबर नाही माझ्याकडे, पण त्यांचं पहिलंच घर आहे. तुम्ही इथे असले तर दुसरा कुठला वाटाडा ते अवेलेबल करून देतील. आणि वरतून जर तुम्ही एकोले गावात आले, तिथेही कडू म्हणून आहेत, पहिलंच घर आहे. तिथे 7च घर आहेत एकोले गावात, जे तुम्हाला घाटवाटा करण्यास वाटाड्या म्हणून मदत करतील. आणि जेवण वगैरे देतात. या ताईंनी आम्हाला जेवण दिलं. या ताईंना संपर्क केला तरी त्या जेवण देतात व्यवस्थित बांधून. ब्लॉग आपला संपतो. तुमचे काय प्रश्न असतील, काही प्रतिक्रिया असतील नक्की कळवा ब्लॉगमध्ये. भेटूया असंच सह्याद्रीमध्ये भटकंती करताना. जय शिवराय.